नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आपण आज एका खूप महत्त्वाच्या विषयावर माहिती बघणार आहोत। तो विषय म्हणजे कोणता? तर अनेक जणांना एक प्रश्न पडलेला असतो की आपली कुलदेवता कोणती आहे, आपली कुलदेवी कोणती आहे। तर या संदर्भामध्ये आपण आज माहिती बघणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर कसं आहे ना, बऱ्याच जणांना आपल्या कुलदेवी संदर्भात माहिती नसते। तर आपण नेमकं मग आता काय करायला पाहिजे? तर आपण सर्वप्रथम काय करायला पाहिजे, आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना विचारायला पाहिजे। आणि ज्येष्ठ व्यक्तीकडून जर आपल्याला नाही माहिती मिळाली तर मग आता आपण नेमकं काय करायचं? तर आपलं मूळ गाव कोणतं आहे, आपल्या मूळ गावी आपली भावकी राहत असते, नातेवाईक असतात किंवा आपल्या ओळखीचे बरेच जण असतात। तर तुम्ही त्यांना विचारून सुद्धा आपल्या कुलदेवी संदर्भात माहिती मिळवू शकता। आणि तिथून जर नाही तुम्हाला माहिती मिळाली तर मग आता नेमकं काय करावे? तर हा प्रश्न सगळ्यांना पडतो। तर गुरुमाऊली नेहमी आपल्या हिंदुजामध्ये सांगत असतात की 11 मंगळवारचे तुम्ही व्रत करा। 11 मंगळवारचे जर तुम्ही व्रत केले ना तर तुम्हाला तुमच्या कुलदेवी संदर्भात काही ना काहीतरी संकेत मिळू शकतात। तर मग आता हे 11 मंगळवारचे व्रत नेमके कसे करावे? तर 11 मंगळवारचे व्रत तुम्ही एकादशी सारखे व्रत हे करायचे असते। एकादशी सारखा उपवास करायचा असतो मंगळवारी। समजा तुम्ही फलाहार घेऊ शकता। तर मग आता ह्या व्रताला सुरुवात कशी करायची? तर आपण पहिल्या मंगळवारी समजा या व्रताला सुरुवात केली ना, आपल्या देवघरामध्ये आपण काय करायचं आहे, 2 विड्याची पाने घ्यायची आहे, त्याच्यावर एक सुपारी ठेवायची आहे आणि तिची मनोभावे हळदी कुंकू लावून गंध अक्षता वाहून आपली कुलदेवी म्हणून तिची पूजा करायची आहे। अशी छान अशी मस्त पूजा करायची, उपवास करायचा आणि दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा। असं तुम्ही 11 मंगळवार करायचं आहे आणि आपल्या धर्म आणि संस्कृतीप्रमाणे आचरण करायचं आहे। तर मग आता पहिल्या मंगळवारी जर आपण आता ही पूजा केली, आपण उपवास केला, मग आपण संध्याकाळी काय करायचं? संध्याकाळी ती सुपारी आपण काय करायचं आहे, आपल्या उशी खाली ठेवून झोपायचं आहे। आणि जेव्हा आपण ही उशी खाली ठेवायची आहे तेव्हा आपण आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की मला काहीतरी तुमच्या स्थळाविषयी, तुमच्याविषयी मला संकेत द्या। तर आपण असे जर 11 मंगळवारचे हे जर व्रत केले ना तर तुम्हाला नक्की काही ना काहीतरी त्या स्थळाविषयी किंवा आपल्या कुलदेवीविषयी समजा काही ना काहीतरी संकेत मिळतील। समजा आपल्या कुलदेवी संदर्भात माहितीविषयी समजा आपल्या स्वप्नामध्ये आपल्याला भास होईल किंवा कुठून तरी काहीतरी माहिती मिळेल किंवा त्या समजा ते आपलं तिकडं कोणी जर राहत असेल तर त्यांचा फोन येईल किंवा त्या स्थळाविषयी, त्या शहराविषयी काहीतरी माहिती मिळू शकते। म्हणजे थोडा का होईना आपल्याला संकेत लागू शकतो की आपली कुलदेवी नेमकी कोणती आहे त्या संदर्भामध्ये। तर तुम्ही नक्की हे 11 मंगळवारचे व्रत करून बघा। गुरुमाऊली आपल्या हिंदुजामध्ये सांगत असतात की बऱ्याच जणांना या सेवेने अनुभव आलेला आहे आणि आपल्या कुलदेवीची माहिती मिळालेली आहे। तर तुम्ही नक्की 11 मंगळवारचे व्रत करून बघा आणि या सेवेचा अनुभव घेऊन बघा। खूप अशी छान अशी सेवा आहे ही। तर आजच्यासाठी एवढंच। आणि आपले असे नवनवीन धार्मिक जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण कसं होत आहे की बरेच जण आपले व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करायला विसरत आहेत। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ।